प्रत्येकाच्या नात्यामध्ये भांडणं होतात. कधी-कधी एवढा राग आणि एवढा इगो असते की एकमेकाची तोंड बघण्याची पण इच्छा होत नाही. पण कधी जोपर्यंत दोघं पण पार्टनर सुखाचे आहे, सगळं दोघांचं व्यवस्थित चाललंय, खायलेत, प्यायलेत, मस्त बोंबलत, हिंडालेत तोपर्यंत ठीक आहे. एकमेकासाठी सॅडवाले, स्टेटस लावालेत, एकमेकाला टाउंट मारालेत तोपर्यंत ठीक आहे. परंतु दोघांपैकी एकाला पण अशी वेळ आली असेल की एखादं तोंड वासून चाललंय किंवा मसनात चाललंय किंवा हॉस्पिटलच्या बेडवर असेल आणि तरीही समोरच्याला बिलकुल आपल्या पार्टनरला फरक पडत नसेल तर समजून जा, तुमने इंसान से नहीं पत्थर से दिल लगाया है और पत्थर कभी पिघलता नहीं. दगडावर प्रेम नाही करता येत, फक्त डोकं आपटून घेऊ शकता. आणि असा पार्टनर असेल तर तिथं परत परत माझं तुझ्यावर लय प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मी तुझ्या विना मरून जाईल असं म्हणत बसण्यापेक्षा ना त्या दगडाला त्याच्या जागी खुश राहू द्या. आयुष्य खूप मोठं आहे, आयुष्यात करण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. एखाद्यासाठी रडण्यापेक्षा बोंबलत फिरा, इकडं तिकडं मनाला वाटेल तिथं जा, मस्त हिंडा फिरा, एन्जॉय करा, पण आयुष्य बर्बाद करून घेऊ नका. प्रेम तर आई वडिलावर पण आपलं असते, पण आपण असं कधी म्हणतो का, आई तू आज जेवण केली नाही, तू आता जेवल्याशिवाय मी जेवणच करणार नाही, किंवा पप्पा तुम्ही जेवण केलं नाही, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणच करणार नाही. आपण असं म्हणत नाही. असं नाही की एकाच बारीत प्रेम सक्सेस होईल. काही लोक आयुष्यात येतात, छान छान आठवणी देतात आणि एवढा बेकार अनुभव देऊन जातात की आपण त्यालाच प्रेम समजून रडत बसतो. माझ्यासोबत हिनं अशी केली किंवा त्यानं तसं केलं, आता मी याच्याशिवाय कसं जगू. शाळेत असताना एखादा चॅप्टर राहायचा होता ह्या विषयावर, रिलेशनवर किंवा लग्न झाल्यावरच्या आयुष्यावर. मी तर कधी ह्या झमेल्यातच पडले नसते. मला समजत नाही मी सुखी आहे का दुःखी आहे. मला बघून तुम्हाला काय वाटते?